नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा 2025 मध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आज मी नवीन पॉइंट घेणार आहे, दशांश अपूर्णांकांचा वर्ग. जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आज आपण नवीन पॉइंट बघणार आहोत, दशांश अपूर्णांकांचा वर्ग. हा व्हिडिओ टेट एक्झाम 2025, MPSCच्या सर्व एक्झाम, तलाठी भरती, लिपिक पदाची भरती या सर्व एक्झामसाठी हा व्हिडिओ खूप जास्त उपयुक्त आहे. तर हा व्हिडिओ लास्ट पर्यंत वॉच करा, अजिबात स्किप करू नका. ओके, तर बघा, दशांश अपूर्णांकांचा वर्ग हा पॉइंट मी घेतला. इथे 2 स्टेप मध्ये काम करायचं आहे. दशांश अपूर्णांकांचा वर्ग बऱ्याच जणांना डिफिकल्ट जातो, खूप जास्त अवघड जातो. तर इथे काय करायचंय बघा, पहिली जी स्टेप आहे, दशांश नाहीत असे गृहीत धरून वर्ग करून घ्या. दशांश नाही असे गृहीत धरून त्या ठिकाणी वर्ग करून घ्यायचा आहे. आणि 2 नंबरची जी स्टेप आहे ती या स्वरूपात आहे. त्यानंतर मूळ संख्येत दशांशानंतर जेवढे अंक असतील त्याच्या दुप्पट अंकांच्या डावीकडे दशांश द्यावे. त्याच्या दुप्पट अंकांच्या डावीकडे दशांश द्यावे. बघा, आता एक्झाम्पल घेतो म्हणजे तुम्हाला समजेल. 0.12 चा वर्ग. बघा, आता इथे दशांश इथे दशांशानंतरचे जे अंक आहेत ते 2 अंक आहेत. पण स्टेप 1 नुसार आपल्याला बघा, पहिल्यांदा 12चा वर्ग घ्यायचा आहे. दशांश नाही असे गृहीत धरून 12चा वर्ग घेऊया. 12चा वर्ग आहे 144. बरोबर आहे, 144 हा 12चा वर्ग आहे. आता पुढे जाऊया आपण, दुसरी स्टेप बघूया. त्यानंतर मूळ संख्येत दशांशानंतर जेवढे अंक असतील, बघा, दशांशानंतर 2 अंक आहेत, हा पहिला दुसरा 2 अंक आहेत. त्याच्या दुप्पट अंकाच्या डावीकडे दशांश द्यावे. त्याच्या दुप्पट अंकांच्या डावीकडे दशांश द्यावे. म्हणजे 2 चे दुप्पट आहे 4, 2 चे दुप्पट आहे 4, लक्षात ठेवा, 2 चे दुप्पट 4. ठीक आहे. बघा, आता मी हा अंक असा लिहितो. बघा, आता हा जो नंबर आहे हा 3 अंकी नंबर आहे. आपल्याला इथून इकडे 4 अंकानंतर दशांश द्यायचा आहे. म्हणजे चौथा जो अंक आहे तो मला 0च्या स्वरूपात लिहावा लागेल. म्हणजे बघा, 4, 4 आणि 1, एकक दशक शतक. बघा, एकक दशक शतक. आता इथे चौथा अंक आहे तो मला 0 घ्यावा लागेल. त्यानंतर हा दशांश देणार मी आणि इकडे 0 मेन्शन करायचा. ओके, तर 0.12चा जो वर्ग आहे तो वर्ग आहे 0.0144. तर या मेथडचा वापर करायचा आहे आणि दशांश अपूर्णांकांचा जो वर्ग आहे तो फाइंड आउट करायचा आहे, त्याची किंमत काढायची आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण, 2 नंबरचे एक्झाम्पल बघूया. बघा, 1.4 चा वर्ग. 1.4 हा दशांश आहे. ह्या दशांश संख्येचा आपल्याला वर्ग काढायचा आहे. तर स्टेप 1 नुसार 1.4 म्हणजे दशांश नाही असे गृहीत धरून आपण त्या संख्येचा वर्ग मेन्शन करूया. बघा, आता तर इथे 1.4 चा वर्ग म्हणजे 14चा वर्ग आहे 196. हे तुम्हाला माहित आहे, 14चा वर्ग आहे 196. आता त्यानंतर मूळ संख्येत दशांशानंतर जेवढे अंक असतील त्याच्या दुप्पट अंकाच्या डावीकडे दशांश द्यायचा आहे. इथे बघा, दशांशानंतर एकच अंक आहे. दशांशानंतर एकच अंक आहे. 1 ची दुप्पट किती येणार आहे?
2 म्हणून बघा आता इथं दशांश कुठे द्यायचा बघा आता एकक दशक स्थान झाल्यानंतर इथे हा दशांश द्यायचा आहे. बघा हे 2 नंबरचे एक्झाम्पल आहे. स्टेप 1 मध्ये काय सांगितलं, दशांश नाही असे गृहीत धरून वर्गाची जी काय किंमत आहे ती किंमत मेन्शन करायची. स्टेप 2 मध्ये काय करायचं, त्यानंतर मूळ संख्येत दशांशानंतर जेवढे अंक असतील त्याची दुप्पट किंमत घेऊन तेवढा दशांश डावीकडे द्यावा. तेवढा दशांश डावीकडे द्यायचा आहे. बघा इथून डावीकडे ही बाजू आहे. आपल्याला इथे दशांशानंतर एकच अंक आहे, 1 ची दुप्पट 2 म्हणजे एकक स्थान दशक स्थान नंतर हा दशांश घेतला. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब. अजून पण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ओके.